Good morning, friends. Today we are going to see some MCQ on kinematic equations. So let's start. First question is an object is dropped from a height of 20 meters, ignoring air resistance. What is the time it takes for the object to reach the ground? Height of a object. Height of an object is 20 meter. Okay. From there, तिथून काय केलेलं आहे? त्याने ऑब्जेक्ट टाकलेला आहे खाली. ऑब्जेक्ट टाकलेला आहे. त्याची इनिशियल वेलोसिटी किती आहे? 0 आहे. आणि याच्यावर बॉलवर काय लागेल? एक निगेटिव्ह ऍक्सलरेशन पण लागणार जी. डाऊनवर्ड मोशन असल्यामुळे ऍक्सलरेशन किती आहे? ऍक्सलरेशन काय राहणार? याचं -g राहणार. त्याची व्हॅल्यू किती राहणार? -10 राहणार. डाऊनवर्ड मोशन. बरोबर. व्हॉट इज द टाइम इट टेक्स फॉर द ऑब्जेक्ट टू रीच द ग्राउंड? ग्राउंडला रीच होण्यासाठी हा जो बॉल आहे हा इथे येण्यासाठी आहे का? त्याला टाइम किती लागेल असं विचारत आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला कुठला आहे? आपल्याकडे फॉर्म्युला आहे एस इक्वल टू कायनेमॅटिक इक्वेशन आहे. एस इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. बघा, डाऊनवर्ड मोशन आहे म्हणजे इथून खाली येत आहे बॉल. बरोबर आहे. किती डिस्टन्स कव्हर करेल? डाऊनवर्ड असल्यामुळे -20 मीटर. डाऊनवर्ड असल्यामुळे आपण निगेटिव्ह साईन घेत आहे. इथे डाऊनवर्ड मोशन आहे त्याच्यामुळे निगेटिव्ह आपण साईन घेत आहे. इनिशियल वेलोसिटी किती? 0 हा इंटू टी प्लस हाफ. ऍक्सलरेशन किती आहे इथं? -g. आणि टाइम काढायचं आपल्याला टी स्क्वेअर. -20 इक्वल टू 0. -g ची व्हॅल्यू किती आहे? इथं -10 आहे. टाइम काढायचा आहे आपल्याला. बे एक बे बे पंचे 10 -5 आहे. ठीक आहे. -20 अपॉन -5 इक्वल टू टी स्क्वेअर. 4 पंचे 20 4. टी इक्वल टू 2 सेकंद. बघा, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. हा जो बॉल आहे याला ग्राउंडवर पोहोचण्यासाठी टाइम किती लागेल? इथं पोहोचायला टाइम किती लागत आहे? टी इक्वल टू 2 सेकंद टाइम लागत आहे. अशा पद्धतीने आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केलेला. दुसरा क्वेश्चन, what is the velocity of the object just before it hits the ground when dropped from a height of 45 meters? बघा, 45 मीटर्सची ही बिल्डिंग आहे. 45 मीटर्स. ठीक आहे. आणि ती काय ते बॉल आहे 45 मीटर्स वरून ऑब्जेक्ट टाकलेला आहे खाली. त्याची इनिशियल वेलोसिटी किती राहणार? 0 राहणार. ठीक आहे. आणि वेन ड्रॉप्ड फ्रॉम ए हाईट ऑफ 45 मीटर्स. त्याची वेलोसिटी विचारली. ज्यावेळेस बॉल इथं आदळेल जस्ट बिफोर दॅट त्याची वेलोसिटी किती आहे असं विचारत आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस. इथं वेलोसिटी आपल्याला काढायची आहे. इनिशियल वेलोसिटी इथं 0 आहे. त्याची इनिशियल वेलोसिटी 0 प्लस 2 इंटू ऍक्सलरेशन या बॉल वरती, या ऑब्जेक्ट वरती ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लागत आहे. डाऊनवर्ड मोशन आहे ना. ग्रॅव्हिटीचं डायरेक्शन काय? डाऊनवर्ड आहे. त्याच्यामुळे -g घेत आहे. आणि -g ची व्हॅल्यू किती राहणार? 10 असते. -g ची व्हॅल्यू किती असते? 10. आणि त्याने डिस्टन्स किती कव्हर करत आहे? इथून स्टार्ट केलेला पडेल आणि त्याने डिस्टन्स किती कव्हर करत आहे? 45 मीटर डिस्टन्स कव्हर करत आहे. डाऊनवर्ड डिस्टन्स आहे त्याच्यामुळे आपण -45 घेणार. डाऊनवर्ड असल्यामुळे त्याचा -45 घेत आहे आपण. डाऊनवर्ड मोशन असल्यामुळे व्ही स्क्वेअर इक्वल टू 2 इंटू जी ची व्हॅल्यू -10 इंटू -45. -45 इंटू 2 किती होते? -90. -90 इंटू -10 किती होते? 900 प्लस 900. व्ही ची व्हॅल्यू किती येणार? 9 स्क्वेअर रूट किती? 3. डबल झिरोचं सिंगल झिरो. 30 मीटर पर सेकंद. बघा, just before hitting the ground what is the velocity of a object? काय? v इक्वल टू
30 मीटर पर सेकंद, 30 मीटर पर सेकंद. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. If an object is dropped from a height of 100 meters, how far will it fall in the first 2 seconds? बिल्डिंगची हाईट किती आहे? 100 मीटर आहे. 100 मीटर आहे. बिल्डिंगची हाईट 100 मीटर आहे. fall how far will it fall in the first 2 seconds? बॉल आहे का? बॉल इथून खाली पडत आहे. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार. बरोबर. आणि 2 सेकंदामध्ये त्याने किती डिस्टन्स कव्हर करत विचारतंय. 2 सेकंदामध्ये आहे ना, 2 सेकंदामध्ये त्यानं डिस्टन्स किती कव्हर करेल विचारत आहे. हाईट किती कव्हर करेल बॉल. 2 सेकंदामध्ये बॉल हाईट किती कव्हर करेल विचारत आहे. ठीक आहे. एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, हे आपल्याकडे इक्वेशन आहे. एच काढायचे आपल्याला. इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, इंटू टी प्लस हाफ इंटू ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू मायनस जी. या बॉलवरती ऍक्सेलरेशन लागतं खाली, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन लागतं. त्याची व्हॅल्यू किती राहणार? 10 सेकंद राहणार. 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू निगेटिव्ह. टी स्क्वेअर कितना? 2 चा स्क्वेअर. एच इक्वल टू 0 प्लस हाफ इंटू मायनस टेन इंटू 2 इंटू 2. ही एक, दोन दोन कट झाले. बरोबर. एच ची व्हॅल्यू किती येणार? -20. 10 इंटू 2 किती? -20 मीटर. -20 मीटर. निगेटिव्ह साइन शोज डाउनवर्ड मोशन. डाउनवर्ड डिस्टन्स आहे. डाउनवर्ड डिस्टन्स. तर ऑप्शन काय येणार याचं? ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नियरली 20 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन. An object is dropped from a rest. बघा, एक बिल्डिंग आहे. 80 मीटरची बिल्डिंग आहे. An object is dropped from rest at a height of 80 meters. How much time does it take to reach a height of 40 meters? बघा, त्यांनी ऑब्जेक्ट इथून टाकलेला आहे खाली. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती. त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केले ऑब्जेक्टनी? 40 मीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. 40 मीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. त्याला टाइम किती लागेल विचारत आहे. त्याला टाइम किती लागेल 40 मीटर डिस्टन्स कव्हर करायला? आपल्याकडे इक्वेशन आहे एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ह्या बॉलवरती जी आहे आणि निगेटिव्ह ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लागेल. बरोबर. येस, डिस्टन्स कव्हर किती केलेलं आहे त्यांनी? -40 मीटर. इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. टाइम प्लस हाफ ऍक्सलरेशन मायनस जी आहे. मायनस जी ची व्हॅल्यू -10. टाइम किती लागेल तो काढायचा आहे आपल्याला. तर मग ठीक आहे, तर कॅन्सलेशन होईल. बे एक बे, बे बे पंचे 10, -5. बघा, -40 अपॉन -5 इक्वल टू टी स्क्वेअर. 5 8 40. टी स्क्वेअर इक्वल टू 8 येते. त्याचं स्क्वेअर रूट त्याला कसं लिहिता येईल? टी स्क्वेअरला 4 2 8. टी ला कसं लिहिता येईल? याचा स्क्वेअर रूट घेतला, 2 घेतला, 2√2. त्याची व्हॅल्यू किती येणार? जवळजवळ 2.86 येणार. 2.86 सेकंद येणार. 2.86 सेकंद. 2.86 सेकंद हे असं याचा आन्सर येणार. ठीक आहे, चौथ्याचं. नंतर पाचवं, नेक्स्ट क्वेश्चन. If an object is dropped from a height of 10 meters, what is the kinetic energy of the object just before it hits the ground? बघा, एक ऑब्जेक्ट आहे. कुठून टाकलेलं आहे त्याने? 10 मीटर वरून टाकलेलं आहे खाली.
त्यावेळेस ऑब्जेक्ट टाकला 10 मीटरहून खाली, त्याची इनिशियल वेलोसिटी काय राहणार? 0 राहणार. हम्म, ठीक आहे. आणि त्याची इथे जी वेलोसिटी आहे, फायनल वेलोसिटी किती राहील ते काढायचे आपल्याला. फायनल वेलोसिटी किती राहील ते काढायचं आपल्याला. ठीक आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस. व्ही स्क्वेअर काढायचं आपल्याला. यू इनिशियल वेलोसिटी 0 आहे, प्लस 2 इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याच्यावर ऍक्सलरेशन काय राहणार? डाऊनवर्ड मध्ये डायरेक्शन मध्ये लागणार, -g. -g ची व्हॅल्यू किती राहणार? -10. हे -10. आणि डिस्टन्स किती कव्हर करत आहे त्याने? हा बॉल इथून इथपर्यंत जमिनीवर पडत आहे. डिस्टन्स किती कव्हर करत आहे तो? डिस्टन्स किती कव्हर करत आहे? -10. ठीक आहे. डाऊनवर्ड डिस्टन्स असल्यामुळे आपण मायनस घेत आहे. व्ही स्क्वेअर इक्वल टू 2 इंटू -10 किती? 20 इंटू 10 किती होणार? किती होणार आहे? 100 आणि 200. 200 व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली? 200. याला इक्वेशन 1 म्हटलं. त्यांनी काय विचारलेलं आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट. कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट जस्ट बिफोर इट हिट्स द ग्राउंड. कायनेटिक एनर्जी काढायची. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर. बरोबर. हे हाफ इथं झालं. मास किती आहे? 2 kg आहे. आणि त्याची स्पीड किती? व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू आलेली आहे 200. 2 कट झालं किती राहणार? 200. एनर्जीचं युनिट काय असते? जूल असते. 200 जूल येते आन्सर. तर ऑप्शन ई काय? 200 जूल. तर थँक्यू व्हेरी मच. काही तुम्हाला डाऊट असतील, काही कमेंट असतील, काही क्वेश्चन असतील, प्लीज आम्हाला कळवा. थँक्यू व्हेरी मच.